श्री स्वामी समर्थ. आजच्या या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात माणसाला सर्वात जास्त वेदना कोणत्या गोष्टीची होत असेल तर ती आहे आपल्याच लोकांनी दिलेला विश्वासघात. ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, ज्यांना अडचणीच्या वेळी सावलीसारखा आधार दिला, ज्यांच्या सुखासाठी आपण स्वतःच्या सुखाचा त्याग केला, शेवटी त्यांनीच पाठीत खंजीर उपसला. त्यांनीच आपला गैरफायदा घेतला आणि आपल्याला मानसिक, भावनिक किंवा आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करून निघून गेले. अशा वेळी माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होतो की मी तर सर्वांचे चांगलेच केले, मग माझ्यासोबतच असे का झाले? लोकांना माझी दया का येत नाही? ते माझा गैरफायदा का घेतात? मी कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही? आज आपण अक्कलकोटचे ब्रह्मांडनायक परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्यलीला, उपदेश आणि आध्यात्मिक तत्वज्ञानाच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की संसार हा दुःखाचे मूळ आहे, पण या संसारातील मोहामुळे माणूस सत्याकडे दुर्लक्ष करतो. निसर्गात जे झाड सर्वात सरळ आणि फळांनी मऊ असते, त्यालाच कुऱ्हाडीचे फटके सर्वात आधी बसतात. जे झाड बाभळीसारखे काटेरी असते, त्याला कोणी हात लावायला जात नाही. नात्यांमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःच्या मर्यादा ठरवत नाही, जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला हो म्हणता, तेव्हा लोक तुम्हाला दयाळू नाही तर कमकुवत समजतात. तुम्ही समोरच्याच्या भल्यासाठी स्वतःचा बळी देता आणि समोरचा व्यक्ती त्याला तुमची गरज किंवा लाचारी समजतो. दयाळू असणे श्रेष्ठ आहे, पण अंध असणे पाप आहे. माणूस जेव्हा कोणाला मदत करतो तेव्हा त्याच्या मनात नकळत एक अपेक्षा असते की मी याच्या पाठीशी उभा राहिलो तर हा सुद्धा माझ्या संकट काळात उभा राहील. परंतु स्वामी समर्थ म्हणतात की अपेक्षा हेच सर्व दुःखांचे मूळ आहे. तुम्ही ज्याच्यावर उपकार करता तो माणूस देवाचा अवतार नाही. तो एक सामान्य, स्वार्थी माणूस असू शकतो. तुम्ही त्याच्याकडून निष्ठेची अपेक्षा धरता आणि जेव्हा तो स्वतःच्या स्वार्थासाठी बदलतो तेव्हा तुम्हाला फसवणूक झाल्यासारखे वाटते. खरं तर समोरच्याने त्याचे रूप दाखवले आहे, पण तुम्ही तुमच्या अपेक्षेच्या चष्म्यातून त्याला पाहत होतात. स्वामी महाराजांच्या दरबारात जेव्हा एखादा दुःखी भक्त यायचा आणि म्हणायचा की स्वामी, माझ्या भावानेच माझी मालमत्ता हडपली किंवा माझ्या मित्रानेच मला बुडवले, तेव्हा स्वामी त्याला एकाच वाक्यात उत्तर द्यायचे की घेणे देणे. हे जग ऋणानुबंधावर चालते. या जन्मात ज्या नात्याने तुम्हाला त्रास दिला, ज्याने तुमची फसवणूक केली, ते तुमचे पूर्वजन्माचे देणे असू शकते. तुम्ही मागील जन्मी ज्यांचे काहीतरी हिरावून घेतले होते, तेच या जन्मात भाऊ, मित्र, नातेवाईक किंवा भागीदार बनून येतात आणि स्वतःचे हिशोब पूर्ण करून निघून जातात. जेव्हा हिशोब पूर्ण होतो तेव्हा ते नातं तुटून जातं. स्वामी समर्थांनी अनेक वर्षांपूर्वी सांगून ठेवले होते की कलियुगात माणसाची बुद्धी भ्रष्ट होईल आणि नाती पैशावर तोलली जातील. कलियुगात बहुतेक नाती गरजेवर आधारित असतात, प्रेमावर नाही. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा, सत्ता, पद किंवा काही देण्यासारखे आहे, तोपर्यंत लोक तुमच्या भोवती घिरट्या घालतील. तुमची गरज संपली किंवा तुमची संपत्ती संपली की तीच माणसे तुम्हाला ओळखायलाही नकार देतील. लोकांची वृत्तीच स्वार्थी आहे, हे सत्य स्वीकारणे हाच ज्ञानाचा पहिला टप्पा आहे. स्वामी महाराज नेहमी भक्तांना सावध करायचे की डोळे उघडून जग पहा. आपण अनेकदा एखाद्याच्या गोड बोलण्यावर, त्याच्या बाह्य रूपावर किंवा खोट्या अश्रूंवर विश्वास ठेवतो. आपण आपली सर्व रहस्ये, आपली कमजोरी त्याच्यासमोर उघडी करतो. जेव्हा तुम्ही तुमची तलवार समोरच्याच्या हातात देता तेव्हा त्याने तुमच्यावर वार केला तर त्यात चूक शत्रूची नसून तुमची असते. आंधळा विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देणे होय. एकदा अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दरबारात एक भक्त आला. तो खूप रडत होता आणि स्वामींच्या चरणावर डोके ठेवून म्हणाला की स्वामी, माझ्या सख्ख्या भावाने माझी सर्व शेती आणि घर कपटाने लिहून घेतले. मी रस्त्यावर आलो. ज्या भावाला मी मुलासारखे सांभाळले त्यानेच माझा पाठीत खंजीर उपसला. आता मी जगू कसा? स्वामी महाराजांनी त्या भक्ताकडे आपल्या अंतर्ज्ञानाने पाहिले आणि ओरडले की अरे मूर्खा, का रडतोस? त्याने तुझे काय घेतले? माती, घर, हे सर्व इथेच राहणार आहे. तू पूर्वजन्मी त्याचे कर्ज ठेवले होतेस, ते त्याने या जन्मात वसूल केले. तुझा हिशोब चुकता झाला, आता तू मुक्त झालास. पण त्याने नवीन कर्माचा खड्डा खोदला आहे, त्याला त्याची फळे भोगावीच लागतील. जो फसवतो तो जिंकत नाही, तो स्वतःच्या विनाशाचे बीज रोवतो. आणि ज्याची फसवणूक होते, उसने ईश्वर चिंतन करावे, कारण देव त्याचा सांभाळ करतो. त्या भक्ताला स्वामींच्या शब्दांतून कर्माचा महासिद्धांत समजला आणि त्याचे मन शांत झाले.
अक्कलकोटमध्ये एक श्रीमंत व्यापारी स्वामींचा मोठा भक्त असल्याचा आव आणत असे. तो दररोज स्वामींना महागडे हार आणि सोन्याची नाणी अर्पण करायचा. पण त्याचा मूळ हेतू स्वामींच्या नावाने स्वतःचा व्यवसाय वाढवणे आणि लोकांना फसवणे हाच होता. एक दिवस स्वामींनी त्या व्यापाऱ्याचे सर्व भांडे उघडे केले. स्वामींनी त्याच्याकडून घेतलेली सोन्याची नाणी एका गरीबाला देऊन टाकली. व्यापाऱ्याला जेव्हा हे समजले तेव्हा तो आतून तिळतिळ तुटला आणि स्वामींवरच संतापला. तो मनातल्या मनात स्वामींना शिव्या देऊ लागला. स्वामींनी त्याला जवळ बोलावले आणि हसून म्हणाले की तुझे प्रेम माझ्यावर नव्हतेच, तुझे प्रेम त्या सोन्यावर होते. तू जगाला फसवू शकतोस, पण या ब्रह्मांड नायकाला कसा फसवशील? जग तुम्हाला फसवू शकते, पण ईश्वराच्या दरबारात प्रत्येकाचा लेखाजोखा मांडला जातो. खोटा माणूस कितीही नटला तरी त्याचे खरे रूप एक दिवस समोर येतेच. जर तुमची नात्यात फसवणूक झाली असेल, जर कोणी तुमचा गैरफायदा घेतला असेल आणि तुम्ही मानसिक त्रासातून जात असाल, तर स्वामी समर्थ महाराज सांगतात की घडलेली घटना बदलता येत नाही. माझ्यासोबतच असे का झाले हा प्रश्न विचारून स्वतःला त्रास करून घेऊ नका. हे स्वीकारा की त्या माणसाची लायकी तेवढीच होती. समोरच्या माणसाला क्षमा करा. क्षमा करणे म्हणजे त्याच्या कृत्याचे समर्थन करणे नव्हे, तर स्वतःला त्याच्या मानसिक गुलामीतून मुक्त करणे होय. जेव्हा तुम्ही त्याला मनातून माफ करता तेव्हा तुम्ही कर्माची दोरी देवाच्या हातात सोपवता. तुम्ही माणसांकडून प्रेमाची, निष्ठेची आणि आदराची अपेक्षा ठेवली म्हणून तुम्हाला दुःख मिळाले. आता तुमचे अपेक्षेचे केंद्र बदला. माणसाकडून अपेक्षा ठेवाल तर निराशा मिळेल आणि ईश्वराकडून अपेक्षा ठेवाल तर सहानुभूती आणि शांती मिळेल. माणूस कधीही बदलू शकतो, पण स्वामी समर्थ महाराजांचे प्रेम आणि वचन कधीच बदलत नाही. स्वामी महाराजांनी कधीही भक्तांना लाचार व्हायला शिकवले नाही. जर एखाद्या नात्यात तुमचा वारंवार गैरफायदा घेतला जात असेल तर त्या नात्यातून सन्मानाने बाजूला व्हा. नाते जपण्याच्या नादात स्वतःचा आत्मसन्मान गमावू नका. नाही म्हणायला शिका. जे नाते तुम्हाला आतून कमजोर बनवते, जे नाते तुम्हाला सतत अपराधीपणाची जाणीव करून देते, ते नाते सोडणे हे पाप नाही, तर तो आत्मरक्षणाचा धर्म आहे. कोणी तुमचे वाईट केले म्हणून तुम्ही त्याचे वाईट करायला जाऊ नका. बदला घेण्याची भावना तुमच्या मनातील शांती नष्ट करते. स्वामी म्हणतात की कर्म हे प्रतिध्वनीसारखे असते. तुम्ही डोंगरावर जाऊन जे ओरडाल तेच परत ऐकू येईल. ज्याने तुम्हाला फसवले आहे त्याला त्याच्या कर्माची फळे याच जन्मात, याच डोळ्यांनी पाहावी लागतील. तुम्ही फक्त शांत राहा आणि स्वामींच्या न्यायावर विश्वास ठेवा. जेव्हा मन खूप अस्वस्थ असेल, जेव्हा विश्वासघात सहन होत नसेल, तेव्हा श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करा. हा मंत्र फक्त शब्द नाही, तर ती एक ऊर्जा आहे जी तुमच्या मनातील दुःखाचा दाह शांत करते. नामस्मरणाने मनाला सामर्थ्य मिळते आणि माणसाची पारख करण्याची बुद्धी तीक्ष्ण होते. स्वामी अक्कलकोटमध्ये बसून आज तुम्हाला सांगत आहेत की मुला, तू ज्यांच्यासाठी रडत आहेस ते तुझे कधी होतेच नाहीत. मी तुला त्या विषारी नात्यांतून बाहेर काढण्यासाठीच ही परिस्थिती निर्माण केली. ज्यांनी तुझा गैरफायदा घेतला त्यांनी तुझा पैसा किंवा वेळ घेतला असेल, पण ते तुझे भाग्य हिरावून घेऊ शकत नाहीत. तुझे भाग्य माझ्या हातात आहे. तू तुझे अश्रू पुस आणि पुन्हा उभा राहा. मी तुझ्या पाठीशी आहे. जगात कोणी तुमचे ऐको ना ऐको, स्वामी तुमचे गाऱ्हाणे ऐकायला तयार आहेत. जगात कोणी तुम्हाला साथ देवो ना देवो, स्वामी तुमचा हात धरून चालायला तयार आहेत. त्यामुळे झालेल्या फसवणुकीचे दुःखाश्रू ढाळत बसू नका. या घटनेला तुमच्या आयुष्याचा शेवट मानू नका, तर याला तुमच्या आध्यात्मिक आणि मानसिक पुनर्जन्माची सुरुवात माना. लोकांनी तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला, पण स्वामी तुम्हाला जोडण्यासाठी उभे आहेत. ब्रह्मांड नायक परमदयाळू स्वामी समर्थ महाराजांचे विचार मानवी आयुष्याला योग्य दिशा दाखवणारे आणि संकटाच्या काळात धीर देणारे आहेत. मानवी जीवनाचा एक शाश्वत नियम म्हणजे बदल. या सृष्टीत काहीही कायमस्वरूपी टिकून राहत नाही. आज जो अंधार आहे तो उद्या उजळणाऱ्या प्रकाशाची नांदी असतो, तसेच आयुष्यात आलेला वाईट काळ हा देखील कायम राहत नाही. वेळ ही प्रत्येकाची बदलते, फक्त माणसाने मनात श्रद्धा आणि संयम बाळगणे अत्यंत गरजेचे असते. आपण अनेकदा अपयशाने खचून जातो, संकटांनी हादरून जातो आणि देवाला किंवा नशिबाला दोष देऊ लागतो. परंतु स्वामी महाराज नेहमी सांगतात की तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक कठीण प्रसंग हा तुमच्या सहनशक्तीची, भक्तीची आणि संयमाची परीक्षा असतो. एखादे बीज जेव्हा मातीत गाडले जाते तेव्हा त्याला अंधारात काही काळ राहावे लागते. ते बीज लगेच वृक्ष बनत नाही, त्याला कडक ऊन, वारा आणि पावसाचा सामना करावा लागतो.
पण जेव्हा ते संयम ठेवून त्या संकटांना झेलते, तेव्हाच एका दिवशी त्यातून एका महावृक्षाचा जन्म होतो आणि त्याला गोड फळे येतात. माणसाचे आयुष्यही अगदी तसेच आहे. आज जर तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असेल किंवा चारही बाजूंनी अपयश येत असेल, तर समजून जा की तुमची वेळ बदलण्याची ही पूर्वतयारी आहे. संयम म्हणजे केवळ गप्प बसणे किंवा शांत राहणे नव्हे, तर वाईट काळातही देवावरचा आणि स्वतःवरचा विश्वास ढळू न देणे. वेळ जेव्हा कठीण असते, तेव्हा मनुष्य हताश होतो आणि चुकीचे मार्ग निवडू लागतो. पण स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही केवळ एक उक्ती नसून स्वामींचा भक्तांना दिलेला अभयवचन रूपी शब्द आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि धैर्याने संकटाचा सामना करता, तेव्हा खुद्द भगवंत तुमच्या रक्षणासाठी आणि मदतीसाठी धावून येतो. काळाचे चक्र निरंतर फिरत असते. आज जो राजा आहे तो उद्या रंक होऊ शकतो आणि आजचा रंक उद्या राजा बनू शकतो. म्हणूनच जेव्हा चांगला काळ असतो तेव्हा गर्वाने फुगून जाऊ नये आणि कष्टाचा, वाईट काळ असतो तेव्हा निराशेच्या गर्तेत फेकले जाऊ नये. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा एक धडा शिकवून जातो. स्वामींच्या चरणी मनापासून लीन होऊन आपले कर्तव्य करत राहणे आणि परिणामाची चिंता स्वामींवर सोडणे, यालाच खरी भक्ती आणि संयम म्हणतात. तुम्ही घेतलेले कष्ट, गाळलेला घाम आणि मनात ठेवलेली स्वामींची भक्ती कधीही वाया जात नाही. भगवंताच्या दरबारात उशीर असू शकतो, पण अंधेर नाही. तुमच्या संयमाची सीमा जिथे संपते, तिथूनच स्वामींच्या कृपेची सुरुवात होते. त्यामुळे आयुष्यात कितीही मोठे संकट आले, आर्थिक चणचण भासली, मानसिक त्रास झाला किंवा लोकांनी साथ सोडली, तरीही धीर सोडू नका. काळ बदलेल, तुमची परिस्थिती बदलेल आणि दुःखाचे ढग हटून आनंदाचा सूर्य नक्की उगवेल. फक्त एकच गोष्ट मनात पक्की बाळगा, स्वामींवर पूर्ण निष्ठा ठेवा आणि संयमाचा हात कधीही सोडू नका. स्वामी महाराज प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत आहेत. फक्त तुमची वेळ येण्याची वाट पहा आणि विश्वासाने पुढे चालत राहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीनुसार आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरे जाताना संयम, श्रद्धा आणि निष्ठा या 3 गोष्टी मानवी जीवनाचा सर्वात मोठा आधार ठरतात. माणसाचे जीवन हे सुख दुःखाच्या, ऊन पावसाच्या खेळासारखे आहे, जिथे कोणतीही वेळ किंवा परिस्थिती ही कायमस्वरूपी टिकून राहत नाही. जेव्हा मानवी मन संकटांच्या गाळात रुतलेले असते, चारी बाजूंनी निराशेचे दाट ढग जमा झालेले असतात आणि यशाचा कोणताही किरण दिसत नसतो, तेव्हाच माणसाच्या अंतरात्म्याची आणि त्याच्या धैर्याची खरी परीक्षा सुरू होते. स्वामी महाराज आपल्या भक्तांना नेहमी हाच उपदेश देतात की, ज्याप्रमाणे रात्र संपल्याशिवाय नव्या दिवसाची पहाट उजाडत नाही आणि ज्याप्रमाणे थंडीच्या दिवसांत झाडाची पाने गळून पडल्याशिवाय त्यावर नवी पालवी फुटत नाही, अगदी तसेच आयुष्यातील वाईट काळ निघून गेल्याशिवाय चांगल्या वेळेचे आगमन होत नाही. काळ हा सातत्याने बदलत असतो, तो कोणासाठीही थांबत नाही. आज जर तुमच्या नशिबात संघर्षाची रात्र असेल, तर उद्या नक्कीच समाधानाचा आणि यशाचा सूर्य उगवेल. फक्त गरज आहे ती म्हणजे मनामध्ये अढळ संयम आणि स्वामींच्या चरणी दृढ विश्वास बाळगण्याची. अनेकदा माणूस अपयशाने खचून जातो, स्वतःच्या नशिबाला आणि देवाला दोष देऊ लागतो, परंतु त्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक संघर्षामागे एक दिव्य उद्देश असतो. भगवंत किंवा स्वामी महाराज आपल्या भक्ताला सहज काहीही देत नाहीत. आधी ते त्याला कठीण प्रसंगातून तावून, सुलाखून निघू देतात, जेणेकरून तो भविष्यात येणाऱ्या मोठ्या सुखाला पचवण्यास आणि सांभाळण्यास सक्षम बनेल. एखादा मूर्तिकार जेव्हा खडकावर चिन्नी आणि हातोड्याचे घाव घालतो, तेव्हा त्या दगडाला असह्य वेदना होत असतात, पण जर त्या दगडाने तो त्रास सहन केला, तरच त्याचे रूपांतर एका सुंदर पूजनीय मूर्तीत होते. मानवी आयुष्यही अगदी तसेच आहे. आयुष्यात येणारे संकट हे हातोड्याच्या घावासारखे असते आणि माणसाचा संयम ही त्या सहनशक्तीची सीमा असते. जो माणूस कठीण काळात स्वामींवरचा विश्वास ढळू न देता धीराने आणि संयमाने कष्टाची कास धरून ठेवतो, त्याची वेळ बदलण्यापासून या जगातील कोणतीही ताकद त्याला रोखू शकत नाही. स्वामी समर्थांचे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे अभयवचन केवळ शब्द नसून ती एक अथांग ताकद आहे, जी भक्ताला कठीण काळातही स्थिर आणि शांत ठेवते. जेव्हा माणूस सर्व बाजूंनी थकतो, नातीगोती साथ सोडतात आणि पैशाची किंवा आरोग्याची साथ सुटते, तेव्हा स्वामींचे स्मरण माणसाला एका अज्ञात आत्मिक ऊर्जेने भरून टाकते. वेळ बदलण्यासाठी लागणारा काळ हा मनाचा संयम पारखणारा असतो. बऱ्याचदा लोक यशाच्या अतिशय जवळ पोहोचून निराश होऊन शेवटच्या क्षणी प्रयत्न सोडतात, पण स्वामींचे तत्वज्ञान सांगते की शेवटचा प्रयत्नच विजयाची नांदी ठरत असतो.
त्यामुळे स्वामींच्या कृपेवर शंका न घेता, परिणामाची चिंता न करता माणसाने आपले कर्म प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. काळ बदलणे हा निसर्गाचा नियम आहे आणि तो नियतीचाही नियम आहे. आज ज्याच्या हातात सत्ता किंवा संपत्ती आहे, उद्या ती राहू शकत नाही. आणि आज जो अत्यंत हलाखीत जगणारा गरीब किंवा अपयशी आहे, तो उद्या यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. म्हणूनच चांगल्या वेळेत गर्वाने फुगून न जाणे आणि वाईट काळात खचून न जाणे, हीच खऱ्या भक्ताची आणि ज्ञानी माणसाची ओळख आहे. स्वामींच्या चरणी स्वतःला पूर्णपणे समर्पित करणे म्हणजे अडचणी पळून जाणे नव्हे, तर त्या अडचणींना तोंड देण्याचे अफाट धैर्य मिळणे होय. संयम म्हणजे निष्क्रिय बसून राहणे नव्हे, तर वाईट काळातही मनात कोणतीही अढी वा कटुता न ठेवता स्वामींच्या नामस्मरणात लीन राहून योग्य वेळेची वाट पाहणे होय. जेव्हा माणसाचा अहंकार पूर्णपणे गळून पडतो आणि तो म्हणतो की, हे स्वामी, जे काही घडत आहे ते तुझ्या इच्छेने आणि जे काही होईल ते तुझ्याच कृपेने, तेव्हाच स्वामींचे कृपाछत्र त्याच्यावर पूर्णपणे पांघरले जाते. तुमच्या कष्टाचे, तुमच्या अश्रूंचे आणि तुम्ही सहन केलेल्या प्रत्येक त्रासाचे फळ स्वामी नक्की देतात. भगवंताच्या दरबारात न्याय होण्यास उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीही होत नाही. त्यामुळे मनातील सर्व शंका, भीती आणि चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. मनात फक्त स्वामी नामाचा जप चालू द्या आणि संयमाची कास धरून ठेवा, कारण तुमची वेळ नक्की बदलेल. कठीण प्रसंगाचे ढग पांगतील आणि तुमच्या आयुष्यात आनंदाचा, शांतीचा आणि यशाचा नवा सूर्य पूर्ण तेजाने उजळून निघेल. स्वामींच्या अखंड चिंतनात आणि नामस्मरणात मन रमवले की, काळाची कठीणता हळूहळू सौम्य होऊ लागते. मानवी जीवनातील सर्वात मोठी परीक्षा हीच असते की, जेव्हा सर्व काही प्रतिकूल घडत असते, तेव्हा स्वतःचे मानसिक संतुलन टिकवून ठेवणे. जेव्हा नशिबाचे वारे तुमच्या विरुद्ध वाहत असतात आणि प्रत्येक पावलावर अडथळे येत असतात, तेव्हा केवळ संयम हीच ती एकमेव नौक असते जी तुम्हाला संकटांच्या अथांग सागरातून सुरक्षित पैलतीरावर नेऊ शकते. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी लीन होणाऱ्या प्रत्येक भक्ताने हे लक्षात ठेवले पाहिजे की, स्वामींचे अस्तित्व हे केवळ एखाद्या मूर्तीत वा चित्रात नसून ते विश्वाच्या कणाकणात सामावलेले आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण समर्पणाने स्वामींना हाक मारता, तेव्हा तुमची हाक व्यर्थ जात नाही. आपण अनेकदा आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडण्याची अपेक्षा करतो आणि तसे न झाल्यास हताश होतो. पण ज्ञानी भक्त तोच, जो हे ओळखतो की स्वामी जे काही करत आहेत, ते आपल्या अंतिम कल्याणासाठीच आहे. आज आपल्याला जे संकट वाटते, ते कदाचित भविष्यातील मोठ्या दुर्घटनेपासून आपले रक्षण करणारे स्वामींचे ढाल असू शकते. जीवनाचा मार्ग नेहमी सरळ आणि सुख नसतो, त्यात चढ उतार हे येणारच. पण जेव्हा विश्वासाचा दिवा मनात सतत जळत असतो, तेव्हा अंधाराचे साम्राज्य आपोआप नष्ट होते. माणसाने स्वामींच्या शिकवणीनुसार सत्कर्म आणि सत्चिंतन कधीही सोडू नये. वेळ बदलण्यासाठी लागणारा काळ हा स्वामी आपल्यातील अहंकार, राग आणि अधीरता नष्ट करण्यासाठी वापरतात. जेव्हा आपण आपली सर्व दुःखे, चिंता आणि भविष्याची भीती स्वामींच्या चरणी वाहून टाकतो आणि माझे काहीच नाही, सर्व काही तुमचेच आहे या भावाने जगतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आत्मिक शांतीचा अनुभव येतो. स्वामींचा हात ज्याच्या डोक्यावर आहे, त्याला जगातील कोणत्याही परिस्थितीची भीती बाळगण्याची गरज नाही. आज तुमच्यावर हसणारे, तुम्हाला नावे ठेवणारे किंवा तुमचे खच्चीकरण करणारे लोक उद्या तुमची वेळ बदलल्यावर अचंबित होतील. म्हणूनच लोकांकडे आणि परिस्थितीकडे दुर्लक्ष करून केवळ स्वामींवर लक्ष केंद्रित करा. वाईट काळाचा हा टप्पा देखील निघून जाईल, कारण परिवर्तन हा सृष्टीचा आणि काळाचा अटळ नियम आहे. स्वामींच्या नामस्मरणात अशी अद्भुत शक्ती आहे जी माणसाच्या मनात आशेचा नवा किरण निर्माण करते. जेव्हा जेव्हा मनात निराशेचे विचार येतील, जेव्हा जेव्हा वाटेल की आता सहनशक्ती संपली आहे, तेव्हा डोळे मिटून अत्यंत भावुकतेने स्वामींचे रूप आठवा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. हा मंत्र केवळ शब्द नसून एक महाऊर्जा आहे, जी तुमच्या सभोवतालचे नकारात्मक वातावरण दूर करते. स्वामी आपल्या भक्ताला कधीही अथांग समुद्रात बुडू देत नाहीत, ते योग्य वेळी त्याला हाताला धरून बाहेर काढतात. तुमच्या संयमाची सीमा जिथे संपते, तिथेच स्वामींच्या अमर्याद कृपेचा उगम होतो. त्यामुळे प्रत्येक क्षणी स्वामींवर अढळ निष्ठा ठेवा, कष्टाची पराकाष्ठा करा आणि शांतचित्ताने योग्य वेळेची वाट पहा. तुमची वेळ नक्कीच बदलेल, आनंदाचे नवे दालन उघडेल आणि स्वामींचे कृपाछत्र तुमच्यावर अखंड राहील. हाच स्वामी समर्थ महाराजांचा त्रिकालबाधित संदेश आहे. श्री स्वामी समर्थ. हृदयाच्या अंतःकरणातून जेव्हा स्वामींची भक्ती प्रकट होते, तेव्हा माणसाला बाह्य जगातील कोणत्याही दुःखाची किंवा अस्वस्थतेची झळ पोहोचत नाही.
संयम ही केवळ एक भावना नसून ते भक्तीचे उच्च रूप आहे. कठीण काळात जेव्हा मन विचलित होते, विचार अस्वस्थ करतात आणि भविष्याची चिंता मनावर दडपण आणते, तेव्हा स्वामींचे नामस्मरण हेच एकमेव संजीवनी ठरते. स्वामी समर्थ महाराज आपल्या लीलामृताद्वारे आणि संदेशांद्वारे आपल्याला सातत्याने हेच शिकवतात की सृष्टीतील प्रत्येक घडामोडीमागे एक सूक्ष्म आणि दिव्य योजना असते. आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना, मग ती सुखाची असो वा दुःखाची, आपल्या आत्मिक प्रगतीसाठी आणि कर्मसंस्कार शांत करण्यासाठी आवश्यक असते. जेव्हा आपण काळाच्या या चक्राला स्वामींची लीला म्हणून स्वीकारतो, तेव्हा आपले दुःख अर्ध्यावरच गळून पडते. परिस्थिती कितीही बिकट असली तरी स्वामी भक्ताचे हात कधीही सोडत नाहीत. उलट संकटाच्या वेळी ते अधिक जवळ असतात. केवळ भक्ताने आपल्या विश्वासाची आणि धैर्याची ज्योत विझू देता कामा नये. अनेकदा आपल्याला वाटते की आपली प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत नाहीये किंवा आपली वेळ बदलण्यास खूप उशीर होत आहे. परंतु स्वामींचे गणित हे मानवी आकलनाच्या पलीकडचे असते. योग्य वेळ येण्याआधी मिळालेले सुख टिकत नाही आणि वेळेआधी मिळालेले यश पचवता येत नाही. म्हणूनच स्वामी भक्ताला परिपक्व बनवण्यासाठी त्याला संयमाच्या आगीतून तावून सुलाखून निघू देतात. जेव्हा तुमचा स्वामींवर 100% विश्वास असतो, तेव्हा तुम्ही कोणत्याही परिणामाची पर्वा न करता शांत राहता. ही शांतीच तुमच्यातील प्रचंड ऊर्जेचा स्रोत बनते. जीवनातील चढप उतार हे समुद्राच्या लाटांसारखे असतात. लाट कितीही मोठी असली तरी ती शेवटी किनाऱ्यावर येऊन शांत होतेच. त्याचप्रमाणे आयुष्यातील संकटांचे वादळ कितीही भयंकर असले तरी स्वामींच्या कृपेने ते शांत होणारच आहे. स्वामींवर निष्ठा ठेवणारा भक्त कधीही पराभूत होत नाही, कारण त्याचा पाठीराखा साक्षात ब्रह्मांडनायक आहे. म्हणूनच दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांना घाबरून न जाता प्रत्येक क्षणी स्वामी नामाचा अखंड जप करत राहा. तुमच्या संयमाची, समर्पणाची आणि श्रद्धेची फळे नक्कीच गोड मिळतील. काळाची चक्रे फिरतील. आजचा संघर्षाचा काळ उद्याच्या महान यशात आणि समाधानात रूपांतरित होईल. स्वामींच्या कृपेचा वर्षाव जेव्हा होतो, तेव्हा भूतकाळातील सर्व दुःखे आणि वेदना विसरल्या जातात. फक्त एकच गोष्ट मनात पक्की ठेवा, परिस्थिती कोणतीही असो, मनातील स्वामींचा विश्वास ढळू द्यायचा नाही. स्वामी महाराज सदैव तुमच्या सोबतीला आहेत, तुमच्या पाठीशी आहेत आणि ते तुमची वेळ निश्चितपणे बदलणार आहेत. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा आणि अलौकिक तत्वज्ञानाचा हा अखंड प्रवास माणसाच्या मनाला अंतर्मुख करणारा आणि त्याच्यातील आध्यात्मिक चेतना जागवणारा आहे. जेव्हा आपण 25,000 शब्दांचा अथांग आणि सखोल अर्थ सामावून घेणारा विचार करतो, तेव्हा आपल्याला मानवी जीवनाचा आणि स्वामींच्या भक्तीचा प्रत्येक पदर अत्यंत बारकाईने समजून घ्यावा लागतो. माणसाचे हे संपूर्ण आयुष्य म्हणजे केवळ जन्म आणि मृत्यू यांच्यातील अंतर नव्हे, तर तो पूर्वजन्मीच्या कर्मांचा, या जन्मातील कर्तव्याचा आणि स्वामी कृपेने मिळणाऱ्या मुक्तीचा एक दिव्य मार्ग आहे. या मार्गावर चालताना वेळ सर्वांची बदलते, फक्त संयम ठेवा हा केवळ एक दिलासा देणारा शब्द राहतो असे नाही, तर तो या विश्वाचा सर्वात मोठा सनातन नियम बनतो. सृष्टीतील प्रत्येक घडामोडीला एका विशिष्ट वेळेची आवश्यकता असते. वृक्ष लावल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी त्याला फळे येत नाहीत. त्याला पाणी घालावे लागते, खत द्यावे लागते आणि ऋतू बदलण्याची प्रतीक्षा करावी लागते. निसर्गाचा हाच नियम मानवी आयुष्यालाही तंतोतंत लागू होतो. आपण लावलेल्या कर्माच्या, श्रद्धेच्या आणि कष्टाच्या बियाण्याला स्वामींच्या कृपेचे फळ येण्यासाठी संयमाचा काळ अत्यंत आवश्यक असतो. जीवनात जेव्हा दारिद्र्य, आजारपण, अपयश किंवा कौटुंबिक कलह यांसारखी महासंकटे उभी ठाकतात, तेव्हा सर्वसामान्य मानवी मन अत्यंत चंचल बनते. अशा वेळी मनात अनेक नकारात्मक विचार येतात. माझ्यासोबतच असे का घडत आहे? मी कोणाचे काय वाईट केले होते? देव माझी परीक्षा का घेत आहे? परंतु ज्ञानी आणि स्वामीचरणी लीन झालेला भक्त हा अशा प्रश्नांच्या जाळ्यात अडकत नाही. तो जाणतो की ही परिस्थिती म्हणजे त्याच्या भूतकाळातील कर्मांचा क्षय होण्याची प्रक्रिया आहे. स्वामी समर्थ महाराज आपल्या अथांग करुणेने भक्ताच्या कठीण कर्मांची तीव्रता अत्यंत कमी करून टाकतात. जे संकट एखाद्या वादळासारखे येऊन माणसाला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकत होते, ते स्वामींच्या कृपाछत्रामुळे केवळ वाऱ्याच्या एका झुळकीप्रमाणे स्पर्श करून निघून जाते. ही स्वामींची अलौकिक कृपा अनुभवण्यासाठी माणसाकडे तीव्र निष्ठा आणि सहनशीलता असावी लागते. संयम म्हणजे संकटांसमोर हताश होऊन हात टेकणे किंवा नशिबाला शरण जाणे मुळीच नाही, तर संयम म्हणजे संकटा डोळ्यांत डोळे घालून पाहताना मनात स्वामी नामाचा अखंड दिवा जळत ठेवणे होय. स्वामींच्या चरणी समर्पित झालेला भक्त कधीही एकाकी नसतो.
बाह्य जगातील लोकांनी जरी त्याची साथ सोडली तरीही साक्षात सांडगे, वन्यजीव आणि पूर्ण ब्रह्मांड ज्यांच्या आज्ञेत चालते ते स्वामी महाराज त्या भक्ताच्या सोबत अदृश्य रूपाने नेहमी उपस्थित असतात. स्वामींचे "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे अभयवचन केवळ मानवी कानांना ऐकू येणारे शब्द नसून ते संपूर्ण विश्वातील सर्वात मोठे सत्य आहे. जेव्हा माणूस कठीण प्रसंगात या वाक्याचे मनःपूर्वक स्मरण करतो तेव्हा त्याच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये एक नवी ऊर्जा संचारते, त्याच्या मनातील भीतीचा लेशही उरत नाही. काळाचे चक्र अत्यंत विलक्षण आणि निसर्गदत्त न्यायाने फिरत असते. इतिहासात अशा अनेक कथा आहेत जिथे राजाचे रंक झाले आणि रंकाचे महाप्रतापी राजे झाले. काळ जेव्हा बदलतो तेव्हा कालपर्यंत आपल्याला कमी लेखणारे, आपल्याला हिणवणारे किंवा आपल्याला टाळणारे लोकच आपल्या समोर आदराने मान झुकवतात. ही काळाची ताकद स्वामींच्या हातात असते. स्वामी महाराजांना शरण गेलेल्या माणसाला काळाची भीती बाळगण्याची मुळीच गरज उरत नाही, कारण काळ स्वतः स्वामींच्या आज्ञेचे पालन करत असतो. मानवी मनाची रचना अशी आहे की त्याला नेहमी सुख हवे असते आणि दुःखाचा एक क्षणही नको असतो. परंतु केवळ सुखात राहिल्याने माणसाचा आत्मिक विकास कधीही होत नाही. सुख माणसाला अंध बनवू शकते, त्याच्यात अहंकार निर्माण करू शकते, पण दुःख माणसाला अंतर्मुख बनवते, त्याला जगाचे खरे रूप दाखवते आणि त्याला भगवंताच्या अधिक जवळ घेऊन जाते. म्हणूनच आयुष्यात येणारा वाईट काळ ही स्वामींनी दिलेली एक गुप्त भेटवस्तू असते. या काळात माणसातील अहंकार गळून पडतो, त्याच्यातील नम्रता वाढीस लागते आणि त्याला खऱ्या खोट्याची ओळख होते. जेव्हा एखादा भक्त कठीण काळातही आपले मानसिक संतुलन गमावत नाही, स्वामींवरचा विश्वास ढळू देत नाही आणि अत्यंत शांततेने आपले कार्य करत राहतो, तेव्हा स्वामी महाराज त्याच्यावर प्रसन्न होतात. स्वामींच्या दरबारात उशीर जरूर असू शकतो, पण अंधार कधीच नसतो. माणसाने संयमाने काढलेला प्रत्येक क्षण स्वामींच्या वहीत नोंदवला जात असतो आणि योग्य वेळ येतात स्वामी त्याला त्याच्या कल्पनेपेक्षाही कितीतरी पटीने अधिक सुख, शांती आणि यश प्रदान करतात. म्हणूनच स्वामी भक्तांनी आयुष्यातील संघर्षाला कधीही घाबरू नये. संकटे ही केवळ तात्पुरती असतात, पण स्वामींची कृपा ही अनंत आणि शाश्वत असते. तुमच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू, तुमच्या मनातील प्रत्येक वेदना आणि तुम्ही सहन केलेला प्रत्येक अपमान स्वामींना पूर्णपणे ठाऊक आहे. योग्य काळाची वाट पहा, स्वतःचे कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडा आणि मनातील स्वामीनामाची गुंज अखंड चालू ठेवा. जेव्हा स्वामींची कृपा पूर्णत्वाला पोहोचेल तेव्हा एका रात्रीत तुमचे नशीब बदलेल, दुःखाचे काळेकोट ढग पार उडून जातील आणि आनंदाचा, समृद्धीचा आणि अथांग शांतीचा नवा सूर्य तुमच्या आयुष्यात कायमचा तळपेल. स्वामींचे अभयवचन मनात दृढ धरून धैर्याने पुढे पाऊल टाकत राहा, कारण तुमची वेळ नक्कीच बदलत आहे आणि स्वामी महाराज प्रत्येक क्षणी, प्रत्येक वळणावर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. श्री स्वामी समर्थ. संसाराच्या अथांग आणि खडतर प्रवासात जेव्हा माणूस पावलोपावली खचून जातो तेव्हा त्याला स्वामींच्या अलौकिक तत्वज्ञानाचा आणि स्वामी नामाचाच खरा आधार मिळतो. मानवी जीवनाची घडण ही अशी आहे की इथे सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे आलटून पालटून येत असतात. परंतु अज्ञानामुळे माणूस सुखाच्या काळात स्वतःलाच करता धरता मानू लागतो आणि अहंकाराच्या आहारी जातो, तर दुःखाचा काळ आला की अत्यंत व्याकुळ होऊन नशिबाला, परिस्थितीला आणि स्वतः देवालाही दोष देऊ लागतो. स्वामी समर्थ महाराज आपल्या अथांग करुणेने भक्तांना याच अज्ञानातून बाहेर काढतात आणि हे सत्य पटवून देतात की जगातील कोणतीही गोष्ट किंवा परिस्थिती अढळ नाही. काळ सातत्याने बदलणारा आहे. आज जो अत्यंत कठीण आणि अंधकारमय वाटणारा प्रसंग तुमच्या जीवनात उभा आहे तो उद्याच्या नवनिर्माणाची नांदी असू शकतो. कठीण काळ हा मानवी मनाची शुद्धी करणारा आणि भक्ताची निष्ठा पारखणारा असतो. ज्याप्रमाणे सोन्याला अग्नीमध्ये तावून सुलाखून काढल्याशिवाय त्याला खरा चकाकणारा रूपरंग प्राप्त होत नाही, अगदी तसेच स्वामी महाराज आपल्या लाडक्या भक्ताला संकटांच्या आणि संघर्षाच्या आगीतून जाऊ देतात, जेणेकरून त्याच्यातील सर्व दोष, भीती आणि अहंकार जळून भस्मसात व्हावेत आणि तो एक परिपक्व, धीरगंभीर व ज्ञानी साधक म्हणून घडवावा. संयम बाळगणे म्हणजे केवळ अगतिक होऊन कठीण प्रसंगांना तोंड देणे नव्हे, तर माझे स्वामी माझ्या सोबत आहेत या अथांग विश्वासाच्या बळावर शांत राहणे होय. जेव्हा विश्वातील सर्व दरवाजे बंद होतात, जेव्हा अगदी जवळची आणि रक्ताची माणसेही पाठ फिरवतात, जेव्हा पैशाची किंवा आरोग्याची साथ सुटते, तेव्हा स्वामींचा अदृश्य हात भक्ताला सावरण्यासाठी पाठीवर असतो. स्वामी समर्थांचे "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे केवळ एक वाक्य नसून ती या ब्रह्मांडातील सर्वात मोठी चेतना आहे.
जो भक्त या मंत्राचा अखंड जप करतो आणि आपल्या सर्व चिंता, दुःखे व भविष्याची भीती स्वामींच्या चरणी अर्पण करून मोकळा होतो, त्याच्या आयुष्यातील संकटांचे वजन स्वामी स्वतः आपल्या खांद्यावर घेतात. नियतीचे नियम अत्यंत कठोर असतात, माणसाला त्याच्या पूर्वकर्माची फळे भोगावीच लागतात. परंतु जेव्हा भक्त पूर्ण समर्पणाने आणि संयमाने स्वामींच्या शरण जातो, तेव्हा स्वामी महाराज त्याच्या कठीण कर्मांची तीव्रता आपल्या कृपाछत्राखाली अत्यंत सौम्य करून टाकतात. डोंगर पोखरून जाणाऱ्या महाभयंकर संकटाचे रूपांतर स्वामींच्या कृपेने केवळ एका लहानशा खड्याच्या स्पर्शासारखे होते. माणसाने कठीण काळात आपल्या अंतर्मनाची शांती गमावता कामा नये. परिस्थिती जितकी बिकट, तितकी स्वामींच्या नामाची ओढ अधिक तीव्र असायला हवी. स्वामी नामात असा एक अद्भुत प्रभाव आहे, जो माणसाच्या मनातील नकारात्मकतेचे जाळे दूर करून तिथे सकारात्मकतेचा व धैर्याचा प्रकाश पसरवतो. जेव्हा माणूस सतत स्वामींच्या नामस्मरणात लीन राहतो, तेव्हा त्याला हे उमजते की बाह्य जगातील चढ उतार हे केवळ तात्पुरते खेळ आहेत. खरा आनंद आणि शांती स्वामींच्या चरणीत सामावलेली आहे. आज तुमच्या वाट्याला आलेला त्रास, अपयश किंवा लोकांची अवहेलना ही अमर नाही. वेळ बदलेल आणि ही वेळ बदलण्यासाठी लागणारी शक्ती तुमच्या मनातील संयमातूनच निर्माण होईल. जेव्हा तुमची सहनशीलता आणि स्वामींवरचा अढळ विश्वास चरमसीमेला पोहोचेल, तेव्हा स्वामींची कृपा एका महापुरासारखी येईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे, अडचणी आणि चिंता वाहून नेईल. म्हणूनच स्वामी भक्ताने आयुष्याच्या पटलावर येणाऱ्या कोणत्याही संकटाला पाहून डगमगून जाऊ नये. डोळ्यांत आशेचे किरण, हृदयात स्वामींची अढळ भक्ती आणि ओठांवर श्री स्वामी समर्थ हा महामंत्र घेऊन धीराने पुढे पाऊल टाकत राहा. कष्टाची कास सोडू नका, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत राहा आणि फळाची अपेक्षा स्वामींच्या इच्छेवर सोडून द्या. स्वामींच्या दरबारात प्रत्येक भक्ताच्या अश्रूंची, त्याच्या कष्टाची आणि त्याने दाखवलेल्या संयमाची नोंद ठेवली जाते. योग्य वेळ येताच स्वामी तुम्हाला अशा यशाने आणि आनंदाने न्हाऊ घालतील की भूतकाळातील सर्व दुःखांचा तुम्हाला विसर पडेल. काळ नक्की बदलेल, प्रकाश नक्की येईल आणि स्वामींचे कृपाछत्र तुमच्यावर अखंड राहून तुमच्या आयुष्याला एका अलौकिक समाधानाने भरून टाकेल. स्वामी महाराज सदैव तुमच्या सोबतीला आहेत, फक्त संयमाचा हात धरून विश्वासाने पुढे चालत राहा. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीचा हा अथांग सागर माणसाला जगण्याचे खरे मर्म शिकवतो. मानवी मन हे अथांग समुद्रासारखे अस्थिर असते, ज्यावर विचारांच्या लाटा सतत उसळत असतात. जेव्हा आयुष्यात संकटांचे वादळ उठते, तेव्हा या लाटा अधिकच रौद्र रूप धारण करतात आणि माणूस घाबरून जाऊन स्वतःचे भान हरवून बसतो. अशा वेळी स्वामींचे विचार आणि स्वामींचे नाव हे एका ध्रुवताऱ्याप्रमाणे माणसाला योग्य दिशा दाखवण्याचे कार्य करते. संयम ही केवळ एका जागी स्तब्ध बसण्याची क्रिया नसून ती अंतर्मनाची एक उच्च आध्यात्मिक अवस्था आहे. जेव्हा माणूस कठीण प्रसंगात स्वतःचा राग, द्वेष आणि अस्वस्थता यांच्यावर विजय मिळवतो आणि संपूर्ण श्रद्धा स्वामींच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा त्याच्यामध्ये एक अलौकिक आत्मिक शक्ती निर्माण होते. हीच शक्ती त्याला जगातील कोणत्याही मोठ्या आव्हानाला हसतमुखाने सामोरे जाण्याचे बळ देते. स्वामी महाराज नेहमी आपल्या भक्तांना कर्माचे महत्त्व समजावून सांगायचे. नशीब किंवा वेळ बदलणे म्हणजे हातावर हात धरून बसणे नव्हे. माणसाने आपले सत्कर्म आणि कष्टांची पराकाष्ठा कधीही थांबवता कामा नये. जेव्हा प्रामाणिक कष्ट आणि स्वामींवरील अढळ विश्वास एकत्र येतात, तेव्हा अशक्य गोष्टही शक्य बनते. आपण अनेकदा पाहतो की अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून, संघर्षाच्या गर्तेतून बाहेर होऊन अनेक लोकांनी यशाचे शिखर गाठले आहे. या सगळ्याच्या मुळाशी केवळ एकच गोष्ट असते, कठीण काळातही त्यांनी गमावलेला नसलेला संयम आणि ईश्वरावर ठेवलेली निष्ठा. स्वामींच्या लीलामृतात अशा अगणित कथा आहेत, जिथे महाराजांनी एका क्षणात भक्तांचे दारिद्र्य, आजारपण आणि दुःख दूर करून त्यांना सुखाचे दिवस दाखवले. पण हे करताना स्वामींनी नेहमी भक्ताच्या भावनेची आणि संयमाची कसोटी घेतली आहे. वेळ बदलण्याचा नियम हा सृष्टीच्या पाठीवर अगदी जन्मापासून लिहिला गेला आहे. कोणताही अंधार इतका शक्तिशाली नसतो की तो सूर्याच्या उगवण्याला रोखू शकेल, आणि कोणतेही संकट इतके मोठे नसते की ते स्वामींच्या कृपेला अडवू शकेल. जेव्हा तुमच्या आयुष्यात दुःख, अपमान किंवा अपयशाचे सावट येईल, तेव्हा समजून जा की स्वामी तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहेत. तुमच्या संयमाची सीमा जिथे संपते, तिथूनच स्वामींच्या अद्भुत कृपेची सुरुवात होते. त्यामुळे मनातील सर्व भीती, शंका आणि नकारात्मकेचा त्याग करा. स्वामींच्या अभयवचनावर पूर्ण विश्वास ठेवून आयुष्याचा प्रत्येक प्रसंग आनंदाने स्वीकारा.
वेळ नक्कीच बदलेल, तुमच्या कष्टाचे सोने होईल आणि स्वामींचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी सुखाची आणि शांतीची बरसात करतील. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी मन आणि बुद्धी पूर्णपणे समर्पित केली की संसारातील सर्व चिंता, भीती आणि व्याकुळता आपोआप गळून पडते. आयुष्याच्या प्रत्येक मोडावर मिळणारा अनुभव हा माणसाला अधिक प्रगल्भ आणि समजूतदार बनवत असतो. जेव्हा परिस्थिती अतिशय बिकट बनते, जेव्हा एकामागून एक संकटे चालून येतात आणि आशेचा शेवटचा किरणही मावळताना दिसतो, तेव्हाच खऱ्या भक्ताच्या अंतःकरणातील स्वामी भक्तीची ज्योत अधिक तेजाने उजळून निघते. स्वामी समर्थ महाराज हे केवळ संकटसमयी आठवायचे दैवत नसून ते आपल्या श्वासाश्वासात सामावलेले अंतिम सत्य आहेत. जेव्हा भक्त आपल्या सुख दुःखाचा, यशापयशाचा आणि नफ्यातोट्याचा सर्व भार स्वामींवर सोपवतो, तेव्हा त्याचे मन एका अलौकिक शांततेचा अनुभव घेऊ लागते. हीच शांतता माणसाला कठीण काळात संयम राखण्याचे बळ देते. मानवी जगात कर्माचे सिद्धांत अत्यंत गहन आणि अटळ आहेत. आपण जे काही पेरतो तेच उगवते, परंतु कर्माच्या या क्लिष्ट जाळ्यातून सुटका करण्याचा आणि वाईट कर्माची तीव्रता कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वामी नामाचा अखंड जप. कठीण काळात जेव्हा आपण शांत राहून स्वामींवर निष्ठा ठेवतो, तेव्हा आपली दुःखे आणि संकटे स्वतः स्वामी सोसतात. स्वामींचे "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे वचन प्रत्येक निराश हृदयाला नवा संजीवनी देणारे अमूल्य वरदान आहे. काळ नेहमीच एकसारखा राहत नाही. पावसाळ्यानंतर जसा स्वच्छ आणि प्रसन्न निसर्ग अनुभवायला मिळतो, अगदी तसेच संघर्षाच्या काळानंतर आयुष्यात आनंदाची आणि समृद्धीची बरसात नक्की होते. म्हणूनच स्वामी भक्ताने आयुष्यातील कोणत्याही प्रसंगाला घाबरून पळून जाऊ नये किंवा निराश होऊन खचू नये. स्वामींच्या नामावर अखंड श्रद्धा ठेवा, सत्कर्माची कास धरून राहा आणि परिणामाची चिंता पूर्णपणे महाराजांच्या श्रीचरणी सोडून द्या. तुमची वाट पाहण्याची क्षमता आणि मनातील संयम जितका दृढ असेल, तितकीच स्वामींच्या कृपेची फळे अधिक गोड आणि समृद्ध असतील. काळ बदलेल, नशीब उजळेल आणि स्वामी समर्थ महाराजांचे दिव्य कृपाछत्र तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड राहील. हाच स्वामी भक्तीचा सर्वात मोठा आणि अंतिम संदेश आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी नामाची गोडी ही अशी अलौकिक आहे की तिच्यापुढे संसारातील सर्व सुखे आणि दुःखे फिकी पडतात. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी लीन झालेल्या भक्तासाठी काळ आणि वेळ ही केवळ निमित्तमात्र ठरते, कारण त्याचा खरा ताबा साक्षात ब्रह्मांडनायकाकडे असतो. जेव्हा माणूस स्वामींच्या भक्तीत पूर्णपणे रंगून जातो, तेव्हा त्याच्या मनातील संशयाचे आणि चिंतेचे जाळे पूर्णपणे नष्ट होते. कठीण प्रसंगात संयम राखणे म्हणजे निव्वळ वेळ मारून नेणे नव्हे, तर माझे स्वामी माझ्या सोबत आहेत आणि ते माझ्यासाठी सर्वोत्तमच करतील, या अथांग विश्वासाने प्रत्येक क्षणाचा स्वीकार करणे होय. जेव्हा आपण आपली सर्व दुःखे आणि अस्वस्थता स्वामींच्या श्रीचरणी अर्पण करतो, तेव्हा मनावरचा प्रचंड भार उतरतो आणि एका अभूतपूर्व शांततेचा अनुभव मिळतो. अनेकदा आपल्याला वाटते की आपली वेळ कधी बदलणार, आपले नशीब कधी उजळणार, पण स्वामींचे नियोजन हे मानवी बुद्धीच्या कल्पनेपलीकडचे असते. योग्य वेळी, योग्य गोष्ट आणि योग्य प्रमाणात देणे ही स्वामींचीच लीला आहे. जसे आकाशातील ढग कायम एकाच ठिकाणी थांबत नाहीत, वाऱ्याच्या झुळकीने ते दूर निघून जातात, तसेच आयुष्यातील संकटांचे ढगही स्वामींच्या कृपेच्या वाऱ्याने पांगणारच आहेत. फक्त गरज आहे ती म्हणजे मनामध्ये अढळ निष्ठा ठेवून स्वामी नामाचा अखंड प्रवाह चालू ठेवण्याची. स्वामींचे अभयवचन "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हा केवळ एक दिलासा नसून ते साक्षात स्वामींचे जिवंत अस्तित्व आहे, जे प्रत्येक संकटाच्या वेळी भक्ताला ढाल बनून सांभाळते. म्हणूनच परिस्थिती कितीही कठीण असो, मनात निराशेला अजिबात जागा देऊ नका. स्वामींवरचा विश्वास अधिक घट्ट करा, आपली सत्कर्मे आणि कर्तव्ये निष्ठेने पार पाडा आणि विश्वासाने काळाच्या बदलाची वाट पहा. तुमची सहनशीलता, तुमचा संयम आणि तुमची भक्ती कधीही वाया जाणार नाही. जेव्हा स्वामींची कृपा पूर्णत्वाला पोहोचेल, तेव्हा भूतकाळातील सर्व दुःखांचा विसर पडेल, अशा आनंदाचा आणि यशाचा नवा सूर्य तुमच्या जीवनात नक्कीच उगवेल. स्वामी महाराज सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि तुमची वेळ नक्कीच बदलत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीचा हा अथांग संदेश आपल्याला मानवी जीवनाच्या खऱ्या ध्येयाची ओळख करून देतो. विश्वाच्या या चक्रात कोणताही क्षण अढळ नसतो, प्रत्येक परिस्थिती ही परिवर्तनशील असते. जेव्हा आपण दुःखाच्या प्रसंगात खचून न जाता स्वामींच्या नामाचा आश्रय घेतो, तेव्हा कठीण काळातही आपल्याला एक अलौकिक बळ आणि शांती लाभते. स्वामी नामात असणारी प्रचंड ऊर्जा आपल्या मनातील भय, निराशा आणि संशय पार जाळून भस्मसात करते.
संयम बाळगणे म्हणजे केवळ परिस्थिती शरण जाणे नव्हे, तर माझे स्वामी सर्व सांभाळत आहेत या दृढ विश्वासाने शांत राहून आपले कर्म करत राहणे होय. संसारातील चढ उतार, नफा तोटा, सुख आणि दुःख हे सर्व कर्माच्या नियमानुसार चालत असते. परंतु जेव्हा भक्त साक्षात ब्रह्मांडनायकाच्या चरणी नतमस्तक होतो, तेव्हा स्वामी महाराज त्याच्या कठीण काळाची तीव्रता अत्यंत सौम्य करून टाकतात. तुमच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रूची आणि तुम्ही कठीण काळात दाखवलेल्या धैर्याची नोंद स्वामींच्या दरबारात ठेवली जात असते. स्वामींचे भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे अभयवचन भक्ताला कधीही एकाकी पडू देत नाही. संकट कितीही मोठे असले तरी स्वामींच्या कृपेची एक सूक्ष्म झुळूक त्या संकटाचे वादळ शांत करण्यास पुरेशी असते. म्हणूनच आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर निराश न होता स्वामींच्या चरणी निष्ठा ठेवा आणि संयमाची कास धरून राहा. कष्टाची आणि सत्कर्माची वाट कधीही सोडू नका. काळाचे चक्र नक्की फिरणार आहे. दुःखाची आणि संघर्षाची ही रात्र सरून तुमच्या आयुष्यात उज्ज्वल यशाचा, समृद्धीचा आणि असीम शांतीचा नवा सूर्य नक्कीच उगवणार आहे. स्वामी समर्थ महाराज प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहेत, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि तुमची वेळ निश्चितपणे बदलणार आहेत. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीत लीन होणे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाला विश्वाच्या त्या अमर्याद चेतनेशी जोडून घेणे होय. जेव्हा माणूस या संसाराच्या मायाजालात गुंतून पडतो, तेव्हा तो क्षुल्लक गोष्टींनी विचलित होतो. छोटासा फायदा झाला की हरखून जातो आणि थोडेसे नुकसान किंवा संकट आले की खचून जातो. परंतु स्वामी भक्ती माणसाला या विकारांच्या पलीकडे नेऊन एका स्थिर आणि आनंदी अवस्थेत स्थिर करते. संयम हा मानवी जीवनातील असा एक अलौकिक गुण आहे, जो कठीण प्रसंगात माणसाचे ढाल बनून रक्षण करतो. स्वामी समर्थ महाराज भक्तांना नेहमी हीच शिकवण देतात की कठीण काळात स्वतःचे मानसिक संतुलन आणि विवेक हळू देऊ नका. जेव्हा परिस्थिती अत्यंत वाईट असते, तेव्हा माणूस रागाच्या किंवा निराशेतून चुकीचे निर्णय घेतो आणि स्वतःचे अधिक नुकसान करून घेतो. पण जो भक्त स्वामींच्या नामाचा आश्रय घेतो, तो कठीण काळातही शांत आणि प्रगल्भ राहतो. स्वामींचे नामस्मरण ही केवळ एका शब्दाची पुनरावृत्ती नसून ती मनाला अंतर्मुख करणारी आणि अंतरात्म्याला जागृत करणारी एक साधना आहे. श्री स्वामी समर्थ या महामंत्राच्या जपाने शरीरातील आणि मनातील सर्व नकारात्मक ऊर्जा जळून भस्मसात होते. जेव्हा माणूस सातत्याने स्वामी नामाच्या अनुसंधानात असतो, तेव्हा त्याच्या सभोवतालचे वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून जाते. कठीण प्रसंगाचे वादळ कितीही भयंकर असले तरी स्वामींच्या नामाचे कवच धारण केलेल्या भक्ताला ते स्पर्शही करू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज हे अगाध, अनंत आणि दयाळू आहेत. भक्ताने टाकलेले एक पाऊल स्वामींकडे त्याला 100 पावलांनी जवळ घेऊन जाते. काळ हा सातत्याने चक्रासारखा फिरत असतो. आज जो अंधार तुम्हाला वेढून टाकत आहे, तो अंधार कायम राहणार नाही, कारण उगवत्या सूर्याची किरणे त्या अंधाराचा नाश करण्यासाठी सज्ज होत आहेत. तुमच्या आयुष्यातील कठीण काळ हा देखील एका विशिष्ट हेतूने आला आहे. तो तुम्हाला अधिक मजबूत, अधिक सहनशील आणि अधिक ज्ञानी बनवण्यासाठी आला आहे. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून, मनात कोणतीही शंका न बाळगता आणि कष्टाची पराकाष्ठा करत योग्य वेळेची प्रतीक्षा करा. स्वामींची कृपा जेव्हा तुमच्यावर उधळली जाईल, तेव्हा जगातील सर्व दुःखे तुटून पडतील आणि तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी व परमानंदाची अक्षय धारा वाहेल. स्वामी महाराज सदैव तुमच्या पाठीशी आहेत, तुमच्या सोबतीला आहेत आणि ते तुमची वेळ निश्चितपणे बदलणार आहेत. श्री स्वामी समर्थ. कॉन्व्हर्सेशन विथ जेमिनाय. वेळ सर्वांची बदलते, फक्त संयम ठेवा या विषयावर स्वामी समर्थ महाराज यांचे सविस्तर प्रवचन द्या. कुठलेही पॉइंट किंवा मुद्दे नको, सलग पॅरेग्राफ लिहायचा आहे. श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांडनायक परमदयाळू स्वामी समर्थ महाराजांचे विचार मानवी आयुष्याला योग्य दिशा दाखवणारे आणि संकटाच्या काळात धीर देणारे आहेत. मानवी जीवनाचा एक शाश्वत नियम म्हणजे बदल. या सृष्टीत काहीही कायमस्वरूपी टिकून राहत नाही. आज जो अंधार आहे, तो उद्या उजळणाऱ्या प्रकाशाची नांदी असतो. तसेच आयुष्यात आलेला वाईट काळ हा देखील कायम राहत नाही. वेळ ही प्रत्येकाची बदलते, फक्त माणसाने मनात श्रद्धा आणि संयम बाळगणे अत्यंत गरजेचे असते. आपण अनेकदा अपयशाने खचून जातो, संकटांनी हादरून जातो आणि देवाला किंवा नशिबाला दोष देऊ लागतो. परंतु स्वामी महाराज नेहमी सांगतात की तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक कठीण प्रसंग हा तुमच्या सहनशक्तीची, भक्तीची आणि संयमाची परीक्षा असतो. एखादे बीज जेव्हा मातीत गाडले जाते, तेव्हा त्याला अंधारात काही काळ राहावे लागते. ते बीज लगेच वृक्ष बनत नाही,
त्याला कडक ऊन, वारा आणि पावसाचा सामना करावा लागतो. पण जेव्हा ते संयम ठेवून त्या संकटांना झेलते, तेव्हाच एका दिवशी त्यातून एका महावृक्षाचा जन्म होतो आणि त्याला गोड फळे येतात. माणसाचे आयुष्यही अगदी तसेच आहे. आज जर तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असेल किंवा चारही बाजूंनी अपयश येत असेल, तर समजून जा की तुमची वेळ बदलण्याची ही पूर्वतयारी आहे. संयम म्हणजे केवळ गप्प बसणे किंवा शांत राहणे नव्हे, तर वाईट काळातही देवावरचा आणि स्वतःवरचा विश्वास ढळू न देणे. वेळ जेव्हा कठीण असते, तेव्हा मनुष्य हताश होतो आणि चुकीचे मार्ग निवडू लागतो. पण स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही केवळ एक उक्ती नसून स्वामींचा भक्तांना दिलेला अभयवचन रूपी शब्द आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि धैर्याने संकटाचा सामना करता, तेव्हा खुद्द भगवंत तुमच्या रक्षणासाठी आणि मदतीसाठी धावून येतो. काळाचे चक्र निरंतर फिरत असते. आज जो राजा आहे तो उद्या रंक होऊ शकतो आणि आजचा रंक उद्या राजा बनू शकतो. म्हणूनच जेव्हा चांगला काळ असतो तेव्हा गर्वाने फुगून जाऊ नये आणि कष्टाचा, वाईट काळ असतो तेव्हा निराशेच्या गर्तेत फेकले जाऊ नये. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा एक धडा शिकवून जातो. स्वामींच्या चरणी मनापासून लीन होऊन आपले कर्तव्य करत राहणे आणि परिणामाची चिंता स्वामींवर सोडणे, यालाच खरी भक्ती आणि संयम म्हणतात. तुम्ही घेतलेले कष्ट, गाळलेला घाम आणि मनात ठेवलेली स्वामींची भक्ती कधीही वाया जात नाही. भगवंताच्या दरबारात उशीर असू शकतो, पण अंधेर नाही. तुमच्या संयमाची सीमा जिथे संपते, तिथूनच स्वामींच्या कृपेची सुरुवात होते. त्यामुळे आयुष्यात कितीही मोठे संकट आले, आर्थिक चणचण भासली, मानसिक त्रास झाला किंवा लोकांनी साथ सोडली, तरीही धीर सोडू नका. काळ बदलेल, तुमची परिस्थिती बदलेल आणि दुःखाचे ढग हटून आनंदाचा सूर्य नक्की उगवेल. फक्त एकच गोष्ट मनात पक्की बाळगा, स्वामींवर पूर्ण निष्ठा ठेवा आणि संयमाचा हात कधीही सोडू नका. स्वामी महाराज प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत आहेत. फक्त तुमची वेळ येण्याची वाट पहा आणि विश्वासाने पुढे चालत राहा. श्री स्वामी समर्थ. पुढे सलग मोठा पॅरेग्राफ किंवा भाग लिहा. जीवनाच्या प्रवासात संयम आणि श्रद्धेची ही डोर अधिक घट्ट पकडून ठेवणे खूप गरजेचे असते. जेव्हा जेव्हा माणूस हताश होऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो, तेव्हा त्याला एका अज्ञात शक्तीचा आधार जाणवतो, जो त्याला पुन्हा नव्याने उभे राहण्याचे बळ देतो. वेळ बदलण्यासाठी लागणारा काळ हा माणसाच्या संयमाची आणि आत्मविश्वासाची खरी परीक्षा घेणारा असतो. बऱ्याचदा आपण अगदी यशाच्या किंवा बदलाच्या उंबरठ्यावर असतो आणि तिथेच धीर सोडून मागे फिरतो. पण स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या कृपेने हाच संदेश देतात की अंधार जितका दाट असतो, पहाट तितकीच जवळ आलेली असते. आपण केवळ कर्मावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण फळ देण्याची जबाबदारी स्वामींची आहे. जेव्हा आपण कसलीही अपेक्षा न ठेवता संपूर्ण समर्पणाने आपले कर्तव्य बजावत राहतो आणि येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला स्वामींची इच्छा मानून स्वीकारतो, तेव्हा दुःखही आपल्याला त्रास देऊ शकत नाही. संकटेही आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नव्हे, तर आपल्यातील अंतर्गत ताकद आणि प्रगल्भता बाहेर आणण्यासाठी येत असतात. जेव्हा जग तुमच्या विरुद्ध उभे ठाकेल, जेव्हा जवळची माणसे साथ सोडतील आणि मार्ग धूसर वाटू लागेल, तेव्हा शांतपणे डोळे मिटून स्वामींचे स्मरण करा, कारण जगातल्या प्रत्येक कठीण प्रश्नाचे उत्तर स्वामींच्या चरणी दडलेले आहे. वेळ नक्की बदलेल, परिस्थितीचे वारे फिरतील आणि तुमचे आयुष्य पुन्हा एकदा आनंदाने व समाधानाने फुलून उठेल. तोपर्यंत फक्त आणि फक्त स्वामींवर असीम श्रद्धा ठेवा, संयमाचा मार्ग सोडू नका आणि पूर्ण विश्वासाने मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. लिहा. पुढे 25,000 शब्दांमध्ये मोठा भाग घ्यायचा आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीनुसार आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरे जाताना संयम, श्रद्धा आणि निष्ठा या 3 गोष्टी मानवी जीवनाचा सर्वात मोठा आधार ठरतात. माणसाचे जीवन हे सुख दुःखाच्या, ऊन पावसाच्या खेळासारखे आहे, जिथे कोणतीही वेळ किंवा परिस्थिती ही कायमस्वरूपी टिकून राहत नाही. जेव्हा मानवी मन संकटांच्या गाळात रुतलेले असते, चारी बाजूंनी निराशेचे दाट ढग जमा झालेले असतात आणि यशाचा कोणताही किरण दिसत नसतो, तेव्हाच माणसाच्या अंतरात्म्याची आणि त्याच्या धैर्याची खरी परीक्षा सुरू होते. स्वामी महाराज आपल्या भक्तांना नेहमी हाच उपदेश देतात की ज्याप्रमाणे रात्र संपल्याशिवाय नव्या दिवसाची पहाट उजाडत नाही आणि ज्याप्रमाणे थंडीच्या दिवसांत झाडाची पाने गळून पडल्याशिवाय त्यावर नवी पालवी फुटत नाही, अगदी तसेच आयुष्यातील वाईट काळ निघून गेल्याशिवाय चांगल्या वेळेचे आगमन होत नाही. काळ हा सातत्याने बदलत असतो, तो कोणासाठीही थांबत नाही. आज जर तुमच्या नशिबात संघर्षाची रात्र असेल, तर उद्या नक्कीच समाधानाचा आणि यशाचा सूर्य उगवेल.
फक्त गरज आहे ती म्हणजे मनामध्ये अढळ संयम आणि स्वामींच्या चरणी दृढ विश्वास बाळगण्याची. अनेकदा माणूस अपयशाने खचून जातो, स्वतःच्या नशिबाला आणि देवाला दोष देऊ लागतो, परंतु त्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक संघर्षामागे एक दिव्य उद्देश असतो. भगवंत किंवा स्वामी महाराज आपल्या भक्ताला सहज काहीही देत नाहीत. आधी ते त्याला कठीण प्रसंगातून तावून सुलाखून निघू देतात, जेणेकरून तो भविष्यात येणाऱ्या मोठ्या सुखाला पचवण्यास आणि सांभाळण्यास सक्षम बनेल. एखादा मूर्तिकार जेव्हा खडकावर चिन्नी आणि हातोड्याचे घाव घालतो, तेव्हा त्या दगडाला असह्य वेदना होत असतात, पण जर त्या दगडाने तो त्रास सहन केला तरच त्याचे रूपांतर एका सुंदर पूजनीय मूर्तीत होते. मानवी आयुष्यही अगदी तसेच आहे. आयुष्यात येणारे संकट हे हातोड्याच्या घावासारखे असते आणि माणसाचा संयम ही त्या सहनशक्तीची सीमा असते. जो माणूस कठीण काळात स्वामींवरचा विश्वास ढळू न देता धीराने आणि संयमाने कष्टाची कास धरून ठेवतो, त्याची वेळ बदलण्यापासून या जगातील कोणतीही ताकद त्याला रोखू शकत नाही. स्वामी समर्थांचे "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे अभयवचन केवळ शब्द नसून ती एक अथांग ताकद आहे, जी भक्ताला कठीण काळातही स्थिर आणि शांत ठेवते. जेव्हा माणूस सर्व बाजूंनी थकतो, नातीगोती साथ सोडतात आणि पैशाची किंवा आरोग्याची साथ सुटते, तेव्हा स्वामींचे स्मरण माणसाला एका अज्ञात आत्मिक ऊर्जेने भरून टाकते. वेळ बदलण्यासाठी लागणारा काळ हा मनाचा संयम पारखणारा असतो. बऱ्याचदा लोक यशाच्या अतिशय जवळ पोहोचून निराश होऊन शेवटच्या क्षणी प्रयत्न सोडतात, पण स्वामींचे तत्वज्ञान सांगते की शेवटचा प्रयत्नच विजयाची नांदी ठरत असतो. त्यामुळे स्वामींच्या कृपेवर शंका न घेता, परिणामाची चिंता न करता माणसाने आपले कर्म प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. काळ बदलणे हा निसर्गाचा नियम आहे आणि तो नियतीचाही नियम आहे. आज ज्याच्या हातात सत्ता किंवा संपत्ती आहे, उद्या ती राहू शकत नाही, आणि आज जो अत्यंत हलाखीत जगणारा गरीब किंवा अपयशी आहे, तो उद्या यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. म्हणूनच चांगल्या वेळेत गर्वाने फुगून न जाणे आणि वाईट काळात खचून न जाणे हीच खऱ्या भक्ताची आणि ज्ञानी माणसाची ओळख आहे. स्वामींच्या चरणी स्वतःला पूर्णपणे समर्पित करणे म्हणजे अडचणी पळून जाणे नव्हे, तर त्या अडचणींना तोंड देण्याचे अफाट धैर्य मिळणे होय. संयम म्हणजे निष्क्रिय बसून राहणे नव्हे, तर वाईट काळातही मनात कोणतीही अढी वा कटुता न ठेवता स्वामींच्या नामस्मरणात लीन राहून योग्य वेळेची वाट पाहणे होय. जेव्हा माणसाचा अहंकार पूर्णपणे गळून पडतो आणि तो म्हणतो की "हे स्वामी, जे काही घडत आहे ते तुझ्या इच्छेने आणि जे काही होईल ते तुझ्याच कृपेने", तेव्हाच स्वामींचे कृपाछत्र त्याच्यावर पूर्णपणे पांघरले जाते. तुमच्या कष्टाचे, तुमच्या अश्रूंचे आणि तुम्ही सहन केलेल्या प्रत्येक त्रासाचे फळ स्वामी नक्की देतात. भगवंताच्या दरबारात न्याय होण्यास उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीही होत नाही. त्यामुळे मनातील सर्व शंका, भीती आणि चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. मनात फक्त स्वामी नामाचा जप चालू द्या आणि संयमाची कास धरून ठेवा, कारण तुमची वेळ नक्की बदलेल. कठीण प्रसंगाचे ढग पांगतील आणि तुमच्या आयुष्यात आनंदाचा, शांतीचा आणि यशाचा नवा सूर्य पूर्ण तेजाने उजळून निघेल. श्री स्वामी समर्थ. पुढे लिहा. स्वामींच्या अखंड चिंतनात आणि नामस्मरणात मन रमवले की काळाची कठीणता हळूहळू सौम्य होऊ लागते. मानवी जीवनातील सर्वात मोठी परीक्षा हीच असते की जेव्हा सर्व काही प्रतिकूल घडत असते, तेव्हा स्वतःचे मानसिक संतुलन टिकवून ठेवणे. जेव्हा नशिबाचे वारे तुमच्या विरुद्ध वाहत असतात आणि प्रत्येक पावलावर अडथळे येत असतात, तेव्हा केवळ संयम हीच ती एकमेव नौका असते जी तुम्हाला संकटांच्या अथांग सागरातून सुरक्षित पैलतीरावर नेऊ शकते. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी लीन होणाऱ्या प्रत्येक भक्ताने हे लक्षात ठेवले पाहिजे की स्वामींचे अस्तित्व हे केवळ एखाद्या मूर्तीत वा चित्रात नसून ते विश्वाच्या कणाकणात सामावलेले आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण समर्पणाने स्वामींना हाक मारता, तेव्हा तुमची हाक व्यर्थ जात नाही. आपण अनेकदा आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडण्याची अपेक्षा करतो आणि तसे न झाल्यास हताश होतो. पण ज्ञानी भक्त तोच, जो हे ओळखतो की स्वामी जे काही करत आहेत, ते आपल्या अंतिम कल्याणासाठीच आहे. आज आपल्याला जे संकट वाटते, ते कदाचित भविष्यातील मोठ्या दुर्घटनेपासून आपले रक्षण करणारे स्वामींचे ढाल असू शकते. जीवनाचा मार्ग नेहमी सरळ आणि सुख नसतो, त्यात चढ उतार हे येणारच. पण जेव्हा विश्वासाचा दिवा मनात सतत जळत असतो, तेव्हा अंधाराचे साम्राज्य आपोआप नष्ट होते. माणसाने स्वामींच्या शिकवणीनुसार सत्कर्म आणि सच्चिंतन कधीही सोडू नये. वेळ बदलण्यासाठी लागणारा काळ हा स्वामी आपल्यातील अहंकार, राग आणि अधीरता नष्ट करण्यासाठी वापरतात.
जेव्हा आपण आपली सर्व दुःखे, चिंता आणि भविष्याची भीती स्वामींच्या चरणी वाहून टाकतो आणि माझे काहीच नाही, सर्व काही तुमचेच आहे या भावाने जगतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आत्मिक शांतीचा अनुभव येतो. स्वामींचा हात ज्याच्या डोक्यावर आहे, त्याला जगातील कोणत्याही परिस्थितीची भीती बाळगण्याची गरज नाही. आज तुमच्यावर हसणारे, तुम्हाला नावे ठेवणारे किंवा तुमचे खच्चीकरण करणारे लोक उद्या तुमची वेळ बदलल्यावर अचंबित होतील. म्हणूनच लोकाकडे आणि परिस्थितीकडे दुर्लक्ष करून केवळ स्वामींवर लक्ष केंद्रित करा. वाईट काळाचा हा टप्पा देखील निघून जाईल, कारण परिवर्तन हा सृष्टीचा आणि काळाचा अटळ नियम आहे. स्वामींच्या नामस्मरणात अशी अद्भुत शक्ती आहे जी माणसाच्या मनात आशेचा नवा किरण निर्माण करते. जेव्हा जेव्हा मनात निराशेचे विचार येतील, जेव्हा जेव्हा वाटेल की आता सहनशक्ती संपली आहे, तेव्हा डोळे मिटून अत्यंत भावुकतेने स्वामींचे रूप आठवा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. हा मंत्र केवळ शब्द नसून एक महाऊर्जा आहे, जी तुमच्या सभोवतालचे नकारात्मक वातावरण दूर करते. स्वामी आपल्या भक्ताला कधीही अथांग समुद्रात बुडू देत नाहीत, ते योग्य वेळी त्याला हाताला धरून बाहेर काढतात. तुमच्या संयमाची सीमा जिथे संपते, तिथेच स्वामींच्या अमर्याद कृपेचा उगम होतो. त्यामुळे प्रत्येक क्षणी स्वामींवर अढळ निष्ठा ठेवा, कष्टाची पराकाष्ठा करा आणि शांतचित्ताने योग्य वेळेची वाट पहा. तुमची वेळ नक्कीच बदलेल, आनंदाचे नवे दालन उघडेल आणि स्वामींचे कृपाछत्र तुमच्यावर अखंड राहील. हाच स्वामी समर्थ महाराजांचा त्रिकालबाधित संदेश आहे. श्री स्वामी समर्थ. पुढे लिहा. हृदयाच्या अंतःकरणातून जेव्हा स्वामींची भक्ती प्रकट होते, तेव्हा माणसाला बाह्य जगातील कोणत्याही दुःखाची किंवा अस्वस्थतेची झळ पोहोचत नाही. संयम ही केवळ एक भावना नसून ते भक्तीचे उच्च रूप आहे. कठीण काळात जेव्हा मन विचलित होते, विचार अस्वस्थ करतात आणि भविष्याची चिंता मनावर दडपण आणते, तेव्हा स्वामींचे नामस्मरण हेच एकमेव संजीवनी ठरते. स्वामी समर्थ महाराज आपल्या लीलामृताद्वारे आणि संदेशांद्वारे आपल्याला सातत्याने हेच शिकवतात की सृष्टीतील प्रत्येक घडामोडीमागे एक सूक्ष्म आणि दिव्य योजना असते. आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना, मग ती सुखाची असो वा दुःखाची, आपल्या आत्मिक प्रगतीसाठी आणि कर्मसंस्कार शांत करण्यासाठी आवश्यक असते. जेव्हा आपण काळाच्या या चक्राला स्वामींची लीला म्हणून स्वीकारतो, तेव्हा आपले दुःख अर्ध्यावरच गळून पडते. परिस्थिती कितीही बिकट असली तरी स्वामी भक्ताचे हात कधीही सोडत नाहीत. उलट संकटाच्या वेळी ते अधिक जवळ असतात. केवळ भक्ताने आपल्या विश्वासाची आणि धैर्याची ज्योत विझू देता कामा नये. अनेकदा आपल्याला वाटते की आपली प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत नाहीये किंवा आपली वेळ बदलण्यास खूप उशीर होत आहे. परंतु स्वामींचे गणित हे मानवी आकलनाच्या पलीकडचे असते. योग्य वेळ येण्याआधी मिळालेले सुख टिकत नाही आणि वेळेआधी मिळालेले यश पचवता येत नाही. म्हणूनच स्वामी भक्ताला परिपक्व बनवण्यासाठी त्याला संयमाच्या आगीतून तावून सुलाखून निघू देतात. जेव्हा तुमचा स्वामींवर 100% विश्वास असतो, तेव्हा तुम्ही कोणत्याही परिणामाची पर्वा न करता शांत राहता. ही शांतीच तुमच्यातील प्रचंड ऊर्जेचा स्रोत बनते. जीवनातील चढ-उतार हे समुद्राच्या लाटांसारखे असतात. लाट कितीही मोठी असली तरी ती शेवटी किनाऱ्यावर येऊन शांत होतेच. त्याचप्रमाणे आयुष्यातील संकटांचे वादळ कितीही भयंकर असले तरी स्वामींच्या कृपेने ते शांत होणारच आहे. स्वामींवर निष्ठा ठेवणारा भक्त कधीही पराभूत होत नाही, कारण त्याचा पाठीराखा साक्षात ब्रह्मांडनायक आहे. म्हणूनच दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांना घाबरून न जाता प्रत्येक क्षणी स्वामी नामाचा अखंड जप करत राहा. तुमच्या संयमाची, समर्पणाची आणि श्रद्धेची फळे नक्कीच गोड मिळतील. काळाची चक्रे फिरतील. आजचा संघर्षाचा काळ उद्याच्या महान यशात आणि समाधानात रूपांतरित होईल. स्वामींच्या कृपेचा वर्षाव जेव्हा होतो, तेव्हा भूतकाळातील सर्व दुःखे आणि वेदना विसरल्या जातात. फक्त एकच गोष्ट मनात पक्की ठेवा, परिस्थिती कोणतीही असो, मनातील स्वामींचा विश्वास ढळू द्यायचा नाही. स्वामी महाराज सदैव तुमच्या सोबतीला आहेत, तुमच्या पाठीशी आहेत आणि ते तुमची वेळ निश्चितपणे बदलणार आहेत. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या भक्तीचा आणि अलौकिक तत्त्वज्ञानाचा हा अखंड प्रवास माणसाच्या मनाला अंतर्मुख करणारा आणि त्याच्यातील आध्यात्मिक चेतना जागवणारा आहे. जेव्हा आपण 25,000 शब्दांचा अथांग आणि सखोल अर्थ सामावून घेणारा विचार करतो, तेव्हा आपल्याला मानवी जीवनाचा आणि स्वामींच्या भक्तीचा प्रत्येक पदर अत्यंत बारकाईने समजून घ्यावा लागतो. माणसाचे हे संपूर्ण आयुष्य म्हणजे केवळ जन्म आणि मृत्यू यांच्यातील अंतर नव्हे, तर तो पूर्वजन्मीच्या कर्मांचा, या जन्मातील कर्तव्याचा आणि स्वामी कृपेने मिळणाऱ्या मुक्तीचा एक दिव्य मार्ग आहे.
या मार्गावर चालताना वेळ सर्वांची बदलते, फक्त संयम ठेवा हा केवळ एक दिलासा देणारा शब्द राहतो असे नाही, तर तो या विश्वाचा सर्वात मोठा सनातन नियम बनतो. सृष्टीतील प्रत्येक घडामोडीला एका विशिष्ट वेळेची आवश्यकता असते. वृक्ष लावल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी त्याला फळे येत नाहीत, त्याला पाणी घालावे लागते, खत द्यावे लागते आणि ऋतू बदलण्याची प्रतीक्षा करावी लागते. निसर्गाचा हाच नियम मानवी आयुष्यालाही तंतोतंत लागू होतो. आपण लावलेल्या कर्माच्या, श्रद्धेच्या आणि कष्टाच्या बियाण्याला स्वामींच्या कृपेचे फळ येण्यासाठी संयमाचा काळ अत्यंत आवश्यक असतो. जीवनात जेव्हा दारिद्र्य, आजारपण, अपयश किंवा कौटुंबिक कलह यांसारखी महासंकटे उभी ठाकतात, तेव्हा सर्वसामान्य मानवी मन अत्यंत चंचल बनते. अशा वेळी मनात अनेक नकारात्मक विचार येतात. माझ्यासोबतच असे का घडत आहे? मी कोणाचे काय वाईट केले होते? देव माझी परीक्षा का घेत आहे? परंतु ज्ञानी आणि स्वामीचरणी लीन झालेला भक्त हा अशा प्रश्नांच्या जाळ्यात अडकत नाही. तो जाणतो की ही परिस्थिती म्हणजे त्याच्या भूतकाळातील कर्मांचा क्षय होण्याची प्रक्रिया आहे. स्वामी समर्थ महाराज आपल्या अथांग करुणेने भक्ताच्या कठीण कर्मांची तीव्रता अत्यंत कमी करून टाकतात. जे संकट एखाद्या वादळासारखे येऊन माणसाला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकत होते, ते स्वामींच्या कृपाछत्रामुळे केवळ वाऱ्याच्या एका झुळकीप्रमाणे स्पर्श करून निघून जाते. ही स्वामींची अलौकिक कृपा अनुभवण्यासाठी माणसाकडे तीव्र निष्ठा आणि सहनशीलता असावी लागते. संयम म्हणजे संकटांसमोर हताश होऊन हात टेकणे किंवा नशिबाला शरण जाणे मुळीच नाही, तर संयम म्हणजे संकटा डोळ्यांत डोळे घालून पाहताना मनात स्वामी नामाचा अखंड दिवा जळत ठेवणे होय. स्वामींच्या चरणी समर्पित झालेला भक्त कधीही एकाकी नसतो. बाह्य जगातील लोकांनी जरी त्याची साथ सोडली, तरीही साक्षात सांडगे, वन्यजीव आणि पूर्ण ब्रह्मांड ज्यांच्या आज्ञेत चालते, ते स्वामी महाराज त्या भक्ताच्या सोबत अदृश्य रूपाने नेहमी उपस्थित असतात. स्वामींचे "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे अभयवचन केवळ मानवी कानांना ऐकू येणारे शब्द नसून, ते संपूर्ण विश्वातील सर्वात मोठे सत्य आहे. जेव्हा माणूस कठीण प्रसंगात या वाक्याचे मनःपूर्वक स्मरण करतो, तेव्हा त्याच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये एक नवी ऊर्जा संचारते, त्याच्या मनातील भीतीचा लेशही उरत नाही. काळाचे चक्र अत्यंत विलक्षण आणि निसर्गदत्त न्यायाने फिरत असते. इतिहासात अशा अनेक कथा आहेत, जिथे राजाचे रंक झाले आणि रंकाचे महाप्रतापी राजे झाले. काळ जेव्हा बदलतो, तेव्हा कालपर्यंत आपल्याला कमी लेखणारे, आपल्याला हिणवणारे किंवा आपल्याला टाळणारे लोकच आपल्या समोर आदराने मान झुकवतात. ही काळाची ताकद स्वामींच्या हातात असते. स्वामी महाराजांना शरण गेलेल्या माणसाला काळाची भीती बाळगण्याची मुळीच गरज उरत नाही, कारण काळ स्वतः स्वामींच्या आज्ञेचे पालन करत असतो. मानवी मनाची रचना अशी आहे की त्याला नेहमी सुख हवे असते आणि दुःखाचा एक क्षणही नको असतो. परंतु केवळ सुखात राहिल्याने माणसाचा आत्मिक विकास कधीही होत नाही. सुख माणसाला अंध बनवू शकते, त्याच्यात अहंकार निर्माण करू शकते, पण दुःख माणसाला अंतर्मुख बनवते, त्याला जगाचे खरे रूप दाखवते आणि त्याला भगवंताच्या अधिक जवळ घेऊन जाते. म्हणूनच आयुष्यात येणारा वाईट काळ ही स्वामींनी दिलेली एक गुप्त भेटवस्तू असते. या काळात माणसातील अहंकार गळून पडतो, त्याच्यातील नम्रता वाढीस लागते आणि त्याला खऱ्या खोट्याची ओळख होते. जेव्हा एखादा भक्त कठीण काळातही आपले मानसिक संतुलन गमावत नाही, स्वामींवरचा विश्वास ढळू देत नाही आणि अत्यंत शांततेने आपले कार्य करत राहतो, तेव्हा स्वामी महाराज त्याच्यावर प्रसन्न होतात. स्वामींच्या दरबारात उशीर जरूर असू शकतो, पण अंधार कधीच नसतो. माणसाने संयमाने काढलेला प्रत्येक क्षण स्वामींच्या वहीत नोंदवला जात असतो आणि योग्य वेळ येताच स्वामी त्याला त्याच्या कल्पनेपेक्षाही कितीतरी पटीने अधिक सुख, शांती आणि यश प्रदान करतात. म्हणूनच स्वामी भक्तांनी आयुष्यातील संघर्षाला कधीही घाबरू नये. संकटे ही केवळ तात्पुरती असतात, पण स्वामींची कृपा ही अनंत आणि शाश्वत असते. तुमच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू, तुमच्या मनातील प्रत्येक वेदना आणि तुम्ही सहन केलेला प्रत्येक अपमान स्वामींना पूर्णपणे ठाऊक आहे. योग्य काळाची वाट पहा, स्वतःचे कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडा आणि मनातील स्वामीनामाची गुंज अखंड चालू ठेवा. जेव्हा स्वामींची कृपा पूर्णत्वाला पोहोचेल, तेव्हा एका रात्रीत तुमचे नशीब बदलेल, दुःखाचे काळेकुट ढग पार उडून जातील आणि आनंदाचा, समृद्धीचा आणि अथांग शांतीचा नवा सूर्य तुमच्या आयुष्यात कायमचा तळपेल. स्वामींचे अभयवचन मनात दृढ धरून धैर्याने पुढे पाऊल टाकत राहा, कारण तुमची वेळ नक्कीच बदलत आहे आणि स्वामी महाराज प्रत्येक क्षणी, प्रत्येक वळणावर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. श्री स्वामी समर्थ. पुढे
संसाराच्या अथांग आणि खडतर प्रवासात जेव्हा माणूस पावलोपावली खचून जातो, तेव्हा त्याला स्वामींच्या अलौकिक तत्त्वज्ञानाचा आणि स्वामी नामाचाच खरा आधार मिळतो. मानवी जीवनाची घडण ही अशी आहे की इथे सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे आलटून पालटून येत असतात. परंतु अज्ञानामुळे माणूस सुखाच्या काळात स्वतःलाच करता धरता मानू लागतो आणि अहंकाराच्या आहारी जातो, तर दुःखाचा काळ आला की अत्यंत व्याकुळ होऊन नशिबाला, परिस्थितीला आणि स्वतः देवालाही दोष देऊ लागतो. स्वामी समर्थ महाराज आपल्या अथांग करुणेने भक्तांना याच अज्ञानातून बाहेर काढतात आणि हे सत्य पटवून देतात की जगातील कोणतीही गोष्ट किंवा परिस्थिती अढळ नाही. काळ सातत्याने बदलणारा आहे. आज जो अत्यंत कठीण आणि अंधकारमय वाटणारा प्रसंग तुमच्या जीवनात उभा आहे, तो उद्याच्या नवनिर्माणाची नांदी असू शकतो. कठीण काळ हा मानवी मनाची शुद्धी करणारा आणि भक्ताची निष्ठा पारखणारा असतो. ज्याप्रमाणे सोन्याला अग्नीमध्ये तावून सुलाखून काढल्याशिवाय त्याला खरा चकाकणारा रूपरंग प्राप्त होत नाही, अगदी तसेच स्वामी महाराज आपल्या लाडक्या भक्ताला संकटांच्या आणि संघर्षाच्या आगीतून जाऊ देतात, जेणेकरून त्याच्यातील सर्व दोष, भीती आणि अहंकार जळून भस्मसात व्हावेत आणि तो एक परिपक्व, धीरगंभीर व ज्ञानी साधक म्हणून घडवावा. संयम बाळगणे म्हणजे केवळ अगतिक होऊन कठीण प्रसंगांना तोंड देणे नव्हे, तर माझे स्वामी माझ्यासोबत आहेत या अथांग विश्वासाच्या बळावर शांत राहणे होय. जेव्हा विश्वातील सर्व दरवाजे बंद होतात, जेव्हा अगदी जवळची आणि रक्ताची माणसेही पाठ फिरवतात, जेव्हा पैशाची किंवा आरोग्याची साथ सुटते, तेव्हा स्वामींचा अदृश्य हात भक्ताला सावरण्यासाठी पाठीवर असतो. स्वामी समर्थांचे "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे केवळ एक वाक्य नसून ती या ब्रह्मांडातील सर्वात मोठी चेतना आहे. जो भक्त या मंत्राचा अखंड जप करतो आणि आपल्या सर्व चिंता, दुःखे व भविष्याची भीती स्वामींच्या चरणी अर्पण करून मोकळा होतो, त्याच्या आयुष्यातील संकटांचे वजन स्वामी स्वतः आपल्या खांद्यावर घेतात. नियतीचे नियम अत्यंत कठोर असतात, माणसाला त्याच्या पूर्वकर्माची फळे भोगावीच लागतात. परंतु जेव्हा भक्त पूर्ण समर्पणाने आणि संयमाने स्वामींच्या शरण जातो, तेव्हा स्वामी महाराज त्याच्या कठीण कर्मांची तीव्रता आपल्या कृपाछत्राखाली अत्यंत सौम्य करून टाकतात. डोंगर पोखरून जाणाऱ्या महाभयंकर संकटाचे रूपांतर स्वामींच्या कृपेने केवळ एका लहानशा खड्याच्या स्पर्शासारखे होते. फक्त आयुष्यात स्वामीनामाचा आधार घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.